हॅलो फ्रेंड्स, मी प्रणाली तुमचं स्वागत करते मराठी किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर. त्यासाठी मी घेतलेला आहे इथे अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, शेवया. या शेवया ज्या आहेत त्या मी दुकानातल्या रेडीमेड शेवया आहेत, ज्या भाजक्या शेवया असतात त्या आहेत. 1 चमचा तूप, सुकामेवा घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे. या वेलचीची नंतर आपण पूड करून घेणार आहोत आणि थोडंसं केशर. आणि इथे मी मारी बिस्किट घेतलेले आहेत. 2 ते 3 मारी बिस्किट मी पाण्यात भिजवून घेतलेले आहेत. तर चला आता आपण सुरुवात करूया. गॅस मी ऑन करत आहे. आता आपण टाकणार आहोत तूप. हा सुकामेवा आहे थोडासा फ्राय करून घेणार आहोत. पाहू शकता माझ्या शेवया ज्या आहेत ते भाजक्या आहेत, त्यामुळे मी त्या परत भाजून नाही घेणार. जर तुमच्या घरच्या शेवया असतील तर त्या तुम्ही तुपात किंवा तेलात थोड्याशा लाल होईपर्यंत भाजून घेऊ शकता. मी आता घालणार आहे दूध. त्यानंतर आपण यात घालणार आहोत पाव वाटी साखर, वेलची पूड, आणि इथे आपण मारी बिस्किट जे घेतलं आहे थोडंसं पाण्यात भिजवून ते घालणार आहोत. या मारी बिस्किटने आपली खीर अगदी स्वादिष्ट बनणार आहे. खूप छान चव येते यामुळे. त्यानंतर आपण घालणार आहोत इथे आपण केशर घेतला आहे. ते केशरनी रंग खूप छान येतो. याला उकळी आली की आपण यात टाकणार आहोत शेवया. मध्यम गॅसवर करत आहे हे सर्व. हे पहा, आपल्या दुधाला आता उकळी आलेली आहे. यात आपण शेवया घालून घेऊ. एकसारखं हलवत राहायचंय. बघा, पहा आपल्या शेवया इथे शिजत आहेत. पाहू शकता तुम्ही. वाह, काय मस्त सुगंध येतोय. आता आपली खीर तयार आहे. मी गॅस बंद करते. हे बघा, आपली खीर इथे तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. मराठी किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.